तर चेंगरा मेंगरा आलेले आहेत सगळे. दीपाली ताई आणि दीपालीची ताई. इकडे बघ कोण आहे कोण आहे बोल. मामा. काय बोलताय मामा? एवढं रागत का बघताय? मामा बोल मामा. मित्रांनो CST ट्रेन पकडून आम्ही जात आहोत भायखळ्याला. चला चेंगरी मेंगरी निघालेत सगळे राणीची बघायला. तर मनाली ताई आली आहे आणि दीपाली ताई आलेली आहे आणि आता जातोय. जास्त गरम होत आहे तर कॅब घेत आहे. कॅब कशाला पाहिजे? पण करत नाहीये रोज सारखा. ए चला पुढे चला. थंड आम्ही जात आहे राणीच्या बागेमध्ये. तर आमचा साप कोळसा आला इकडे उन्हामध्ये. काय बोलणार आता पुढे काय आठवत नाही. ए त्याला तिकीट काउंटरच्या आसपास आलोय आणि आता चला तिकीट काढलेलं आहे आम्ही मोबाईल स्कॅन करून. मजबूत गरम होत आहे. चला आलो शेवटी राणीच्या बागेमध्ये. कडीत ऊन लागते. नमस्कार मंडळी. तर आम्ही एंटर केलंय राणीच्या बागेमध्ये. तर आम्ही सुरुवात करतोय एका साईडनी. चेंगरी मेंगरी सगळे घेऊन आलोत आम्ही बघू शकता. चला आता तुम्हाला दाखवतो पुढे काय काय आहे म्हणून. इथे आहे काय अजून काय समजलं नाही. कुठं कोण काय दिसायचं काय दिसत नाही बाबा. कोण बाहेर पडत नाही तलावातून भाई. ये मगरोब आहे बडा. या त्या साईडने दिसत नव्हते मागाशी मी म्हणत होतो काय आहे पण ती मगर होती. मगर काय दिसत नाही बाबा. इथं बघूया आहे का आहे. आहे मगर आहे. या दोन मगर हाय पकडा. तर खालून पण बघू शकता मगर. ये है मगर. आपण आता जवळून मगर बघूया. त्याला मगरीला ही जागा आवडली नाही. दुसरी जागा बघूया आपण. मगर बघा मगर. ही मगर. अरे यानी काय ती बघ लक्ष ठेवते ही मगर आहे. पण खरंच आहे. मगर बघायला एकदम मगर एकदम मगर करते. मगर रागवले आपल्याला. तोंड दाखवत नाही. तोंड दाखवत आहे मगर रागवले. रागवले मगर बघून झाली आहे. मगर काय तोंड दाखवत नव्हती तरी पण बघितलेलं. मगर बघून झाले. फक्त शेपूट बघितलेलं. आणि दुसरी कोण सुवर काय हा सुसर होती. सुसर उन्हान साप का कोळसा झाला इकडे. तू माऊ घेत नाही म्हणून ही माऊ रागवते सारखी. साप बघायचंय आपण घेऊन जाऊया घरी. चल. कासव भिंतीवर चढलेत बघू शकता. मोठा कासव आहे हा. छोटावाला कासव हा गावठी कासव. चढून नकोस. तुला कासवायला लागेल. तुला बसवायला लागेल. ये कासव. मित्रांनो कासव बघून झालेला आहे. मगरमच्छ बघून झाले. ते काय म्हणतात त्याला मगरीचा दुसरा प्रकार आणि सुवर तोंडात तर ते बघून झाले. आणि आता आम्ही जातोय काय माहीत नाही पुढे समजेल.
हा आहे धबधबा, खूप मोठा धबधबा आहे. त्याची उंची बघू शकता किती किलोमीटर वरतीपर्यंत आहे. खूप उंच धबधबा आहे. ह्याच्यामध्ये कधी तुम्ही जाऊ नका कारण तो खोल आहे. बघू शकता किती खोल आहे. माणूस बुडू शकतात त्यामध्ये रिस्क नका घेऊ. खूप मोठा धबधबा आहे. तर खूप जुनी पुराणी मगरमच्छ आहे इथे. आम्ही आता जात आहोत अस्वल बघायला. त्याच्या अगोदर मोगलीचं दर्शन करून घेऊया कार्टूनमध्ये. चला मोगलीचं दर्शन करून घ्या. तुम्ही तर मोगली कार्टूनमध्ये बघितला असाल. 2-3 मोगली पण आहे सोबत. खूप सुंदर असा मोगलीचा फोटो आहे. आता अस्वल बघूया काय दिसतोय कुठे, काय कुठे लपला आहे काय समजणं झालं या. बघूया कुठं आहे अस्वल. ऊन लागतंय त्याच्यामुळे अस्वलला अजून काय सोडलेलं नाही. पंख्याची हवा खाली तोपर्यंत वाघ बघायला आले तर वाघ बघायला देतील लोक. हे सगळे वाघ उभे आहेत. हे सगळे मेंढर जवळ आले. वाघ कसा बघणार. वाघ आता पाण्यातून बाहेर निघायला झाला. ये वाघ दिसलेला. वाघाचं दर्शन झालंय. आता पुढे जाऊया. उन्हातून कर्बाडून साफ कोळसा आलाय. चला पुढे जाऊया आता. बस झाला. वाघ भरपूर वाघ बघितला. एक वाघ आहे. खूप सुंदर वाघ आहे. फक्त सुंदर भारतून बोलू शकतो. आतमध्ये जाऊन काय बोलू नाही शकत. आतमध्ये आपला पेटी पडेल. इकडे येणार आहे. तिकडून बाहेर वाघोबा कंटाळला अक्षरशः. गेला तो गपचिप तिकडे. वाघ बघून झालेला आहे. आता मोर वगैरे पक्षी बघायचे. अजून काय काय बघायचं बघूया काय काय. आणि वाघ बघायला आले. वाघ आवडला ना सगळ्यांना. आवडला ना वाघ. हो हाय हॅलो. युवराज सिंग. ताईला वाघ आवडलेला आहे. आज काहीतरी येऊन फायदा झाला असं बोलते. वाघ बघायला मिळालेला आहे. आणि चला आता काहीतरी खायला पाहिजे. भूक लागली जोरात. चला इथे कोण आहे बघायला पाहिजे. कोण आहे रे इथे. फॉक्सला ऊन लागलेला आहे तर ते त्याच्या घरात रवाना झालेला आहे. हा बघा. नाही दिसत नाही. सॉरी माफ करा. हा विश्रामाचं स्थान. चला लेपड बघूया. हा एक लेपड चालतोय समोर. दीपाली ताई लेपड. चला चला तरस तरस मी लेपड बघूया. लेपड बघूया. लेपड बापू. लेपड बसलाय सावंत. हा दुसरा. लेपडला ऊन लागते त्याच्यामुळे तो काही जवळपास येत नाही. तर आम्हाला पण लागतंय. समजू शकता चेहरा त्यांचा आणि आमचा चेहरा समजू शकतो. तर एवढं दर्शन दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. बस जिरले आमची आज तर खास. मित्रांनो तरस ना. तर तरस उन्हातून तरसलाय आणि झोपलाय. सगळे प्राणी या टायमाला साप उन्हातून वरपडून गेले आमच्या घरी. झोपलाय. गुड नाईट. सी यू अगेन. ह्याचा गोळा कॅन्सल.
मस्ती करतो याचा गोळा कॅन्सल. युवराज म्हटलं नको करूस. युवराज सिंग मस्ती नाही करायची. आम्ही तरस बघितलेला आणि लेपट बिबट्या बघितलेला. तर बघूया आता पुढे काय काय बघायला मिळतंय. मित्रांनो खूप ऊन लागतंय आणि या उन्हातून तरसून तरस बघितलेला आम्ही, पण त्या तरस काय बाहेर आलेला नाही. हां, तरसवलं साप, बिबट्या, त्याच्यानंतर अस्वल, सगळे साप काय म्हणतात त्याला, उन्हातून सोलपाटले जसे आम्ही गलपाटलो. बघूया आता अजून पुढे काय काय बघायला मिळतंय. आय होप की पेंग्विन बघायला मिळतील. छोट्या पोरांसाठी गार्डन हे काय आता बाहेर पडल्यात ते दिसत नाही लोक. ही आहे दिशा है ना, रिशा. बाकी युवराज सिंगला किती वेळ झाला फिरतोय, काय संपना झाल्या. चला ह्याला भेटून येऊया एकदा. हे सगळे गुलाब आहेत, गुलाब. ओहो, आतमध्ये कोण जाऊन काढल्यानंतर त्याला साप होलपटवून टाकतील. सिक्युरिटी गार्ड वालट्याने साप सालपेटाने करून साप सालपेटा काढून टाकतील साप. तर मित्रांनो आहे शिवाला आतमध्ये जाऊन शिवू नका, बाहेरतूनच शिवा काय असेल तर. कोण आहे ते पोलिसवाले अंकल? उड्डाण ब्रिज चढून आलो आम्ही. ब्रिज आहे हा बघा, बघू शकता, लाकडी पूल. सगळे चेंडा बेंडाने घेऊन परत निघाले. खायचे वांगे झाले, कुठे काय भेटत नाही खायचे. युवराज सिंगला भूक लागले. चला दीपांताई पोरांना सांभाळून अर्धा जीव साप सरपडून गेलाय. हे चल पहिला चल तर रिशू, मी तुला घेऊन देते. रिशा इथे जवळपास जेवायला असावा हा कॅफे वाईट असेल. खायला आहे काहीतरी इथे. पेंग्विन, पहिला पेंग्विन बघून येतो. हे पहिला खाऊ चल, हे नाही तर आपलं पेंग्विन बनेल पोचायच्या आधी. आम्ही आलोय पेंग्विनच्या गेट जवळ. आता पेंग्विन कुठं आहे तर बघूया. त्याच्या अगोदर आमच्या उन्हान पेंग्विन झाले, 6 पेंग्विन होऊन गेले. आता बघायला जाऊया. व्हिडिओ काढून येण्यातले नाही दिसत आहे, बघूया तरी पण काढतो. पेंग्विन सोडून आम्ही ओरिजिनल वाले पेंग्विन आताच बघून आलोय. ओरिजिनल वाले पेंग्विन साप एकदम तुम्ही कलर बघू शकता. हा बघा आणि हा बघा, पेंग्विन झाला साप त्याचा पण. तर लई गरम होतंय खायला होतं. हे चल आम्ही बघतोय गोळ्याची वाट बघतोय. आम्ही सगळे बसलोय गोळा खायला. हा युवराज सिंग गोळा आणते दीपाली ताई. रिशा इकडे बघ, हाय कर. हाय मित्रांनो, कसे आहात? कशा गोला आलेला आहे. हा गोळ्या खायला लागलाय. हे तिला माऊला चला. पॉपकॉर्न खातोय. पोटोबा झालेला आहे आमचा. काय भरपूर काय काय केलेलं आम्ही. आता आम्ही जातोय
अजून बघूया काय काय पक्षी वगैरे बघायचे. मी रिक्षा बोल, जोरात बोल. रिक्षा लोखंडवाला रिक्षा बोल. ती बोलली आहे. आपण फिरायला आलो. हवा आली, खूप छान वाटते. थंड पाण्याची सोय आहे इथे. वॉशरूम आहे. पेटी पडली सगळ्यांची इथेच. दीपाली ताई कसं वाटतंय? खूप गरम गरम वाटते. गर्दीने साप वाटोळा लावला. त्या मामाची मम्मी पक्षी बघून झालेले आहेत. आता बघूया अजून काय बघतो आम्ही पुढे. साप उन्हाने हे मित्रांनो बघू शकता फुलपाकडीला गार्डन मध्ये लावलेलं आहे. उभं केलेलं आहे स्टँडने. हे लोक काय जमा काम उन्हाळे साप पेटी बनली. पेटी घरी घेऊन जातोय की हे पाड्या कंटिन्यू पाड्या. हे बघ ही पण आल्यापासून पडते. कपडे आता फाटायचे बाकी उरले. आता तू पडायची राहिली. फाटायचे बाकी आहेत. सगळे एकदम लाल लाल झालेत. चला बघ ओपन आहेत. ही बघ इथे पण आहे. ती बघ इथे पण आहे. बघ हे बघ चला राणीची बाग फिरून झालेली आहे. आता चला घरी. राम राम. काय हा मित्रांनो राणीची बाग फिरून झाली. सगळे उन्हातून करपाटून भुसमावून साप वाटोळा लागला आमचा. काळे काळे दिसतील. उद्या काळे काय आतापासूनच काळे दिसायला लागलोय. तर खूप सुंदर आहे. बघण्यासारखं आहे. पण जरा सावलीतून या. उन्हातून येऊन फायदा नाही. साप धुरला निघतो. हाय नाही बाय बोल. बाय तू पण बाय बोल. बाय.